चल बाबा माझ्यासोबत. सीतेला रावण घेऊन गेला आणि तेवढं कुठं अशोक होता. रावणाकडे अशोक वाटिका होती. एवढं आपल्याला जायचं भाग नाही. रावणानं आपल्या बगीचाला अशोकाचं नाव दिलं होतं. म्हणजे अशोकाच्या नंतर रामायण लिहिलं बरोबर. रामायणामध्ये कुंदाचा उल्लेख आहे. रामायणामध्ये कुंदाचा उल्लेख कसा आहे? दक्षिणेकडे कुंद लोक राहतात आणि ते नास्तिक आहे, ते चोर आहे, त्यांना दंड दिला पाहिजे असं वचन आहे रामायणामध्ये. ते रामायण कधी लिहिले आपल्या लक्षात येतं तेवढं. रामायणामध्ये यवनाचा उल्लेख आहे, शकांचा उल्लेख आहे, गुणांचा उल्लेख आहे. त्याच्याही नंतर ते लिहिलं गेलं. समजून घ्या, फार प्राचीन नाही आहे. आणि मग रावण ज्याला घेऊन गेला त्याला आरतीला अशोक वाटिकेत ठेवलं आणि ठेवलं त्याच्या तिच्या सगळ्या किमतीला बाया ठेवल्या, माणूस एक ठेवला नाही. नीतिमत्ता कशाला म्हणते? आणि तुमची नीतिमत्ता काय का वाईट तुम्ही नाक कापून टाका, कान कापून टाका. एखाद्या सगळ्याचं नाक कापणं म्हणजे काय करणं आहे? तिच्यावर बलात्कार करणं आहे. ही तुमची नीतिमत्ता. आणि रावणाला तिला नेऊन अशोक वाटिकेत छानपैकी ठेवलं. तिच्या मर्जीशिवाय तिला हात लावणार नाही असं त्यांनी सांगितलं. तिच्या किमतीला स्त्रिया ठेवल्या तरी रावण नाही. त्याचं शील जपलं ते गेलं रावणाचं. मग त्याला शील का जपलं? तर काही आपले प्रवचनकार कीर्तनकार सांगतात की रावणाने सीतेला का बळजबरी केली नाही, तर म्हणे रावणाने एखाद्या स्त्रीच्या विरोधात जर तिला हात जरी लावला असला तरी त्याच्या डोक्याचे 100 तुकडे झाले होते, होणार होते, असं त्याला शाप दिला ब्रह्माने. हे शापामुळे त्याला हात केला. त्याची नीतिमत्ता गेली खड्ड्यात. बरं, या पद्धतीने शाप आणि कुशापाच्या कथा सांगू या लोकांनी आम्हाला चुकी आपण करायची. आता खरं मला प्रश्न असा पडला की जेव्हा रावण जेव्हा सीतेकडे त्या झोपडीजवळ गेला तिला आणायला, 2 गोष्टी झाल्या. एक तर सीता आपण आली, म्हणजे याचे तुकडे वाचले व्हायचे डोक्याचे. नाही तिला धरून तू मागला ओढाताण केली असेल. जर त्याने तिला ओढाताण केली असं कथामध्ये बसवण्याकरता त्याच्या डोक्याचे 100 तुकडे तिथंच व्हायला पाहिजे होती की नाही. मग हा गेला तिथे रथ घेऊ आणि गेल्या म्हटला सीताबाई चल आजकडे गाडी पटकन गाडी बसली आणि नंतर घेऊन गेला असं झालं. म्हणजे किती दादांत खोटारड्या कथा आम्हाला सांगायच्या. आणि आम्हाला आतापर्यंत या गोष्टी खऱ्या समजत होतो, अजूनही समजतात लोक. हा सांस्कृतिक संघर्ष काय? जे रावणाला बदनाम केलं म्हणजे अख्खी संस्कृती बदनाम होती. आणि ती बदनाम झालेली संस्कृती जास्त काळ टिकत नसते, लवकर संपून जाते. राजकीय संघर्षापेक्षा सांस्कृतिक संघर्ष हा भयावह आणि फार मोठा असतो. राजकीय संघर्ष 5-10 वर्षाचा असतो, सांस्कृतिक संघर्ष 1000 वर्षाचा असतो. त्या पिढ्या गुलामीचं जीवन जगत असतात. आणि म्हणून हा जो सांस्कृतिक संघर्ष आहे हा महत्वाचा आहे, जरा समजून घेतला पाहिजे. आणि या 14,000 रामायणामध्ये आकडा आहे का श्लोकामध्ये 14,000 आदिवासींनी रामाने 14,000 आदिवासींना मारलं. काही कारण नाही. वाल्मिकी रामाला सगळं केलं. आणि राम हा देवत्वाला प्राप्त झालेला होता ना माणूस. आज त्याच्याकडे सुरू आहे. रामाचा कालखंड, रामाचं जीवन हे दैनंदिन हा कसा जगत होता या
सोडवलं. सोडवल्यावर सीतेला राम काय म्हणाला? बाबासाहेबांनी दिलं हिंदुत्वामध्ये तेच वाक्य दिलं. राम असं म्हणाला सीतेला, सीते मी तुझ्या करता युद्ध केलेलं नाही, तुला सोडवण्यासाठी मी युद्ध केलेलं नाही. माझ्यावर जो कलंक लागला, माझी बायको माझ्या पौरुषत्वावर जो कलंक लागला तो धुवून काढण्यासाठी मी युद्ध केलं. आता तू मोकळी आहेस, कुठेही जाय. रामाला आनंद झाला होता सीतेला घेतल्यावर माझ्याकडे अजिबात नाही. रामाचे वाक्य आहे वाल्मिकी रामायणात, सीता बाहेर म्हणून रडते, माझा काय गुन्हा? मग तिला म्हणे तू अग्नी परीक्षा. अरे हा राम म्हणे सगळं त्याला तितकाला तो दिसत होतो, कोण कसा आहे काय नाही, त्याला काय करत होती अग्नी परीक्षा द्यायची? त्याला सगळं पाहायला पाहिजे होतं की नाही, कोणाला अशोक वाटत नाही पण याने तिची अग्नी परीक्षा घेतली. अग्नी परीक्षा म्हणजे काय? खरंच आज अग्नीमध्ये उडी मारून अग्नी तुम्हाला सोडते, मुलं आपण जळते. म्हणजे अग्नी परीक्षा म्हणजे सीतेची अनेक वैद्यकांसमोर तिची मेडिकल टेस्ट केली. लोकांसमोर अग्नी परीक्षा येत काय हे काय स्पीच. आणि मग त्याने ठरवलं की ठीक आहे, शुद्ध आहे. मग तो तिला घेऊन गेला आणि गेल्यावर आपल्या अयोध्येत आणि गेल्यावर तो राज्यकारभार चालवतो आहे. आणि तो राज्यकारभाराची दैनंदिनी वाल्मिकी रामायणात दिली येते. दुपारपर्यंत तो याची पूजा त्याची पूजा ढमूक ते दरबारात करायचे. दुपारनंतर त्याला लिहिलं आहे की राम सीतेसहित जनानखान्यात जायचे. जे रामाकडे जनानखाना होता, एक पत्नी वगैरे म्हणतात, राम वाल्मिकी मध्येच आहे. रामस्य परमहा स्त्रिया, रामाला अनेक स्त्रिया होता असा उल्लेख तिथंच आहे. आणि राम जनानखान्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी दोघे जण म्हणे एकत्र बसायचे आणि छान पैकी दारू प्यायचे. सीते सहित रंगूया. दारूचं नाव पण त्यात दिलं आहे. त्या दारूचं नाव आहे मेरय. हे बुद्धाच्या मध्य प्रमाणाचा आहे. सुरा मेरय शब्द आहे. दारू सुद्धा दारूच्या एक नाव आहे. वारुणी, मेरय, मध्य. वारुणी हे म्हणजे सर्वात महान दारू आहे. त्यातलं मेरय नावाचं मध्य हे दोघे जण प्यायचे आणि छान पैकी मांस खायचे. सुंदर सुंदर अनेक प्रकारचे मांस खायचे आणि छान पैकी क्रीडा करायचे. असं वाल्मिकी. पण त्यांच्या क्रीडा म्हणजे मग वेगळ्या कीर्तनकार सांगतात कृष्णाच्या लीला किती लीला होता माहित नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ही माणसं सांगताना वेगळं सांगतात, प्रत्यक्षात वेगळं. आणि असा जो राम त्याला आमच्या गुडघ्यावर बसवलं देव करून आणि त्यांनी खऱ्या अर्थानं इथल्या आदिवासीच्या संस्कृतीचा ऱ्हास संपवलं. बरं, सीतेचं दुःख संपलं का? सीता तिथे आल्यानंतर पुन्हा ते कुणीतरी त्याला मी बदनाम करत नाही त्या समाजाला नाव सांगितलं धोक्याचं. सीतेबद्दल त्याने आक्षेप घेतला. रामानं सीतेला सोडून दिलं. तिला सांगून सोडलं का? नाही. लक्ष्मणाला बोलला. त्याला सांगितलं बाबा तू हिला घे आणि जंगलात सोड. ती तेव्हा गरोदर होती सीता. आणि मग राम
लक्ष्मण तिला घेतोय, तो घेऊन जरा जंगलामध्ये घेऊन गेला एका आपल्या त्या ऋषीच्या वाल्मिकीच्या आसपास, आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सांगितलं की थोडा रामाने मला सांगितलं की ते सोड, आणि तिला सोडला तो घेऊन गेला. काय तिची अवस्था झाली असेल, गरोदर नाही, तिला जायला सोडून दिलं, खायला नाही, कपडे नाही, लत्ता नाही, अशा अवस्थेत ती आहे. ती जवळ ऋषी आहे त्याच्या आश्रमात गेली आणि त्याने त्याचा आश्रय घेतला. तिथं ती बाळंत झाली असं म्हणतात. रामात 2 मुलं झाली तिला, कुश आणि मुलं झाली आणि ती मुलं वाढत गेली. बघा द्वेष कसा असतो, कुठल्या टोकाला जातो. मुलं मोठी झाली, मुलं अनेक धनुर्विद्यामध्ये प्रवीण झाली, हे सगळं ते झालं. आणि आश्रमामध्ये रामाचा अश्वमेध घोडा, तो अश्वमेध करताना घोडे सोडायचे, जो घोडा धरेल त्यासोबत त्याचं युद्ध व्हायचं, त्याला जिंकायचं. नाही पुण्या राजा घोडा धरला, ते राजा ते ऑलरेडी जिंकलं, तो समजून त्याचा राज्य विस्तार व्हायचा. आणि घोडा आला तर कुशलवान तो धरला, आणि धरल्यावरती मग त्याच्यासोबत यांचं युद्ध झालं त्याच्या सैनिकांचं, आणि सैनिक त्याच्या समोर हारले. रामाचे कुशलव जिंकले. ही गोष्ट रामापर्यंत गेली, आणि मग रामाने शोध लावला एक पुरवठाचे. मग त्याला म्हणलं हे पुरस्थितीचे आहे, म्हणजे आपलेच पुरा. आणि मग या पोरांकडे जाऊन त्याला सांगितलं की तुम्ही आता हे सोडा, पुन्हा अयोध्येला वापस करा. कुशलवाला माहित नाही, त्याला सांगितलं आम्ही येतो परत. ते आपल्या आईकडे गेले, सीतेला सांगतात की बा रामाने आपल्याला बोलावलं राजा, आपण तिथं जाऊया. सीतेला माहित होतं की पोरांचं आग्रह ठरू शकणार नाही, म्हणून सीतेनं खाईमध्ये पुढे येऊन जीव दिला. लोक म्हणते धर्म गुंतली वर्षांची रासामस, आपली दुभावली कशाची. तिला त्याच्याकडे जायचंच नव्हतं, रामाकडे पुन्हा. तर एवढा छळ जो माणूस करतो त्याच्याकडे कशी जाईल पाहिजे. आणि म्हणून तिनं धरणी दुभावली नाही, धरणी त्या खाडीमध्ये तिने पुढे घेऊन जीव दिला, पण पुन्हा ती रामाकडे गेली नाही. ते असा राम, असं त्याचा रामायण. आणि हा सांस्कृतिक संघर्ष आपल्या अरुण कांबळे छानपैकी त्या पुस्तकामध्ये उतरला लिहिला की हे कसे नशीब करत होते, आणि त्यांनी आपलं कल्चर कसं नष्ट केलं, तिथल्या राक्षसांना कसं मारलं, तिथल्या आदिवासींना कसं मारलं, आणि कसं कसं संपवून टाकलं. तुमचा हात घ्या ना शंभू कृषी, काय शंभूचा गुण आहे. शंभू आपल्या लोकांना शिकवतोय फक्त आपल्या आश्रमाकडून. एका बामणाचं पोरगं गेलं, तरुण पोरगं गेलं, आणि बामण सगळे तिथे गेले रामाकडे. रामाला सांगितलं तुझ्या राज्यामध्ये तरुण ब्राह्मणाचा पोरगा मरतो म्हणजे काहीतरी अधर्म आहे, तरुण कोणाचे पोरं मरतच नाही. मग रामाने शोध ब्रह्म काय ते समिती बसवली आजच्या काळात. आज समिती फिरली, काय झालं तर म्हणे शंभू तिथे हा ओबीसी माणूस आहे, शंभू तिथे तपश्चर्या करतोय, म्हणजे आपल्या लोकांना शिकवतोय. तपश्चर्या म्हणजे काय, लोकांना शिकवतोय, ज्ञान देतोय. बामणाला खटकलं, शूद्रांना अधिकार नाही आपल्या मनुस्मृतीप्रमाणे ज्ञान घेण्याचा, ज्ञान घेण्याचा. मग हा कसा काय देतोय, याच्यामुळे अधर्म झाला. आणि मग ते सरळ रामाकडे, रामा सांगितलं की हा तिथे आहे, आणि राम तिथे गेला, शंभूकाकडे गेला, आणि शंभूकाला केवळ विचारलं काय करतात तुम्ही. त्याला सांगितलं की आम्ही फक्त मी माझ्या लोकांना ज्ञान देतोय, चांगलं सगळ्यांना सांगतो, काही वाईट काम करत नाही. हा विचार कर तू कोणत्या वर्णाचा आहेस. तो म्हणला मी शूद्र आहे. शूद्र आहे आपल्याबरोबर त्याला एक शब्द पुढं दिला, बोलू दिला नाही, त्याला तलवार काढली, त्याचा
म्हणजे या पद्धतीनं तुम्ही वागलात आमच्यासोबत, म्हणजे तेव्हा आम्हाला शंभुकाच्या निमित्ताला तुम्ही शिक्षणाला बंदी घातली, त्याच पद्धतीने बंदी तुम्ही महाभारतामध्ये एकलव्याच्या निमित्ताला घातली. एकलव्य निषादाचा पोरगा, भिल्लांचा पोरगा आहे. काढला एकलव्य या लोकांनी. एकलव्य सुद्धा राजाचा पोरगा आहे. हिरण्यधनु त्याच्या बापाचं नाव, तो राजा आहे. आणि तो केवळ द्रोणाचार्याकडे गेला की मला पण धनुर्विद्या शिकवा गुरुजी. आणि द्रोणाचार्याने विचारलं तुझा वर्ण कोणता? ब्राह्मण आहेस? नाही. क्षत्रिय आहेस? नाही. मग तुला मी शिकवणार नाही. हे अधिकार होता का त्याला शिकण्याचा? एक लव्य वापस आला तिथून आणि हे आम्हाला सांगतात गुरु शिष्य कसा असावा? द्रोणाचार्य एकलव्याचा. एकलव्याने मग द्रोणाचार्याची मूर्ती बनवली आपल्या जगण्यामध्ये. ती मूर्ती पाहू पाहू तो शिकला स्वयंमध्ये मुक्त विद्यापीठ. तो शिकला आणि शिकल्यावर तो एवढा पारंगत झाला की म्हणजे तेव्हा जे पांडव जे वर्गून तेथून सगळे ते आले, त्याच्याकडे पुत्रा होता आणि त्या पुत्रा भोगता भोगता पुत्राचा आवाज बंद झाला. आणि बंद कशामुळे झाला? एक लोकांनी आपले बाण मारले त्या तोंडामध्ये आणि तोंडात बाण या कौशल्याने मारले की त्या एक लोकांच्या पुत्राच्या तोंडाला जराही रक्त लागलं नाही. आणि मग अर्जुन बघतोय एवढं कौशल्य धनुर्विद्येचं कोणाकडे? कारण द्रोणाचार्याने मला सांगितलं की तुझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ दुसरा कोणताही धनुर तर मी होऊ देणार नाही. मग हा कोण आहे दुसरा? हे तर मला नाही जमलं. हा दुसरा कोण आहे? विशाल आदिवासी माणूस. त्याने कसं काय मारलं येते तुम्हाला? आणि त्याला रक्त लागलं नाही, आता आवाज बंद झाला. आणि मग शोधताय हा एक लग्न दिसला, तो म्हणला मी मारले. तू बघ तुझा गुरु कोण आहे? तो गुरु घेऊन गेला, आपला एक पुतळा दाखवला. हा द्रोणाचार्य माझे गुरु आहे. हा द्रोणाचार्य स्वतः उपस्थित उभा आहे. तो म्हणते मी याला शिकवलं नाही आणि मी याचा गुरु कधीपासून झालो? तो म्हणला नाही, तुमचा पुत्राकडून शिकलो. आणि गुरु काय म्हणते? गुरु बोलतो शिकवा, गुरु दक्षिण नाही. शिकवलंच नाही राजा. तो म्हणतो गुरु दक्षिणा पाहिजे. एक लढाई म्हणतो माझा गुरुजी काय पाहिजे? आणि हा मागतो काय? त्याच्या हाताचा आणि हा एक गुरु भक्त एवढा अंतभक्तासारखा. आणि मग त्याने एकदम आपला काय काढलं असं कड्या बिड्या त्याला आमटा कापून बघितलं. आमटा का मागतो? पण धनुर्विद्येचं तंत्र अंगठ्यावर आहे. अंगठा बाण कसा पकडतो, कसा सोडतो त्याच्यावर अवलंबून अंगठा म्हणजे त्याचं शिक्षण संपवलं तिथे. जसं एक आपल्या शंभुकाचं त्या ठिकाणी संपवलं यांनी, तसं इकडे एकलव्याचं. आता खरंच एकलव्याने अंत दिला असेल का? एकलव्य लोकांनी पकडले छान की त्याला जबरदस्तीने अंगठा कापून नाही एकलव्याला मारणे असं काही पता नाही, पण सांगतात या पद्धतीनं. त्याचा एक कोणताच असा देत नाही अंगठा घेतला. त्याने आता अंगठा जबरदस्तीने कापला. पुढे जेव्हा युद्ध झालं कौरव आणि पांडवांचं, त्या युद्धामध्ये द्रोणाचार्य आपला हा आहे एकलव्य. म्हणजे या लोकांनी किती कपटाळ कर्णाला ज्या पद्धतीने मारलं. तेव्हा ते युद्ध कसं होतं? युद्ध सूर्य असं बुडाला युद्ध थांबलं. किंवा एखादा समोरचा जर योद्धा हा कुठल्या तरी याच्यामध्ये अडकला तर हे समोरचा थांबायचे तिथं तयार होतो, मग आपण युद्ध. तिथे कर्णाच्या रथाचं चाक बसलंय, कर्ण खाली उतरलाय रथाचा चाकाला. तिकडे अर्जुनाचा रथ आहे आणि अर्जुनाच्या रथावर कोण आहे? सारथी कृष्ण, श्री कृष्ण तो सारथी आहे. इकडे
कर्ण खाली बसलाय, चाक रथाचं काढतोय आणि अर्जुन थांबलाय. आता असं युद्ध असते नियमाप्रमाणे. आणि हा सांगतो सारथी ते पाहू नको नियम मात्र. आणि हा त्याला खाली बसलेल्या कर्णाला बाण मारतो आणि मारून टाकतो. हे धर्मी युद्ध आहे. मारून टाकलं कर्ण. कर्ण सुद्धा हा आपल्या कल्चरचा भाग आहे. जसा एकलव्य आपल्या कल्चरचा भाग आहे, शंभू जसा आपल्या कल्चरचा भाग आहे, तसाच कर्णही आपल्या कल्चरचा भाग आहे. आणि त्याच कृष्णाला कोणी मारलं? भिलानं. त्या कृष्णाला एक योग्याच्या पोरानं मारलं. बदला घेतला. त्याचं नाव भल्लक, विशाल, आदिवासी माणूस वारगी. त्या भल्लकाने शेवटी, कारण सगळ्याच्या सगळ्या डावपेच करणारा कृष्ण होता त्या काळामध्ये. आणि म्हणून त्याला शेवटी एकलव्याच्या पोराला ते लोक म्हणतात त्याच्या आमट्याला बाण मारला, आमट्याला बाण मारला आणि त्याला काहीतरी डायबिटीज झाला असं कृष्णाला पण अंगठा टू अंगठा असा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला. याचा अंगठा कापला म्हणून त्याला अंगठ्याला बाण मारून मारलं असं काही लोक संदर्भ लावतात. पण तो एक सांस्कृतिक बदल आहे, सांस्कृतिक संघर्ष आहे, त्याच्यातून कृष्ण मारला गेला. रामाला शेवटी आत्महत्या करावी लागली. नाही जगता आलं पुढे आत्महत्या करावी लागली. जलसमाधी दाखवली. काय समाधी? त्याला समाधी बनायची. लोकांना दिसण्यासाठी दाखवली. खांडववन. या पद्धतीचा हा सांस्कृतिक संघर्ष आपण जरा समजून घेतला पाहिजे. आपल्या मुलींचा तो एक भाग आहे. खांडववन. आपल्या खांडवनात किती 14,000 नाग लोकांना जाळून टाकलं महाभारतात. म्हणजे लक्षात ठेव खांडवनात अनेक गोष्टी आहेत. आपण जर विचार करायला मार्गे हा जो सांस्कृतिक संघर्ष आहे, हा संघर्ष आपण एकदा समजून घेतला म्हणजे मग आपल्याला आपला संघर्ष कसा पुढे न्यायचा याचा अंदाज येतो. आपण कोणत्या लाईनला जायचं याचा अंदाज आपल्या कार्यकर्त्यांना. म्हणजे आपले कार्यकर्ते त्याच्यामध्ये एवढी तरी दृष्टी आली की हे काय आणि ते काय, खरं काय ना खोटं काय, सत्य कोणतं असत्य कोणतं, आपलं कोणतं ना वैर्याचं कोणतं, हे जर त्याला समजलं कार्यकर्त्याला तरी तू बरोबर आपल्या मार्गातून जायला. तो दुसऱ्या भांडणामध्ये जास्त अडकत नाही. अडकला असेल तर हळूहळू बाहेर निघेल. या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून मी आता 5 वाजलेले आहे नियमाप्रमाणे. आज म्हणून मी आपल्यापुढे आज 2 विषय, एक संविधान निर्मितीच्या प्रक्रियेतला जी काही संघर्ष झाला तो विषय मी तुमच्यापुढे मांडला आणि दुसरा हा विषय एक सांस्कृतिक संघर्षाच्या अंगाने हा एक विषय मी या ठिकाणी आपल्या समोर मांडला. आपल्याला यात काही शंका असेल, कुशलता असतील आपण चर्चा करू शकतो किंवा शंका नसतील तर काही मुद्दा नाही. आणि पुढे या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी विचार करायचा आहे, विशेषतः आदिवासी कार्यकर्त्यांनी. आदिवासींना आपण विचाराची लाईनच मिळेल. त्यामुळे आदिवासीच्या कार्यकर्त्यांनी या अँगलला आपण विचार करता आपल्या समाजाला या विचाराच्या पद्धतीने तयार करत जायचं आहे. तयार किंवा समाज तयार, कार्यकर्ते तयार झाले, समाज तयार होईल आणि समाज तयार होईल एक निश्चितपणे आपण जे आखलेली आहे त्या पद्धतीची क्रांती आपल्या देशामध्ये आपल्याला घडवता येईल. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी तयार झालो. आपण सगळेजण दिवसभर या ठिकाणी बसला. आपण जे काही आपल्यासमोर मांडलं आलं ते आपण ऐकून घेतलं, समजून घेतलं. विशेषतः शांतपणे मी आपल्या सर्वांचं एक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भीम. एकोणतीस, 30 आणि 31 तारखेला चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये 3 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आहे. तर आपल्या कुणाला जर यायचं असेल तर निश्चित त्याची प्रक्रिया आपल्या